नमस्ते, राधिकाच आर्टमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण या अष्टपैलू मण्यांपासून खूप सुंदर असा नेकलेस कसा तयार करायचा ते बघूया. त्यासाठी मी इथे अष्टपैलू मणी काढून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे आपल्याला असे कुंदन लागणार आहेत आणि असं एक फ्लॉवर कुंदन. त्यानंतर बीडिंग वायर आणि लॉक बीट्स, कटर, प्लायर. ठीक आहे. आता सर्वात आधी मी इथे 38 इंच इतकी बीडिंग वायर काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये असे 2 लॉक बीट घालून घ्यायचे आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला लॉक बीट इथे असे प्रेस करून आणि एक लूप तयार करून घ्यायचं आहे. हा नेकलेस आपल्याला डबल लेअरमध्ये करायचा आहे, त्यामुळे मी इथे 38 इंच इतकी ही वायर काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही वायरमध्ये असे दोन्ही साईडला 5-5 अष्टपैलू मणी घालून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने आपल्याला एक कुंदन यामध्ये असा क्रॉस मेथडने घालायचा आहे. पण हा क्रॉस जर आपण असा लॉंग घेतला तर या ठिकाणी असा गॅप तयार होईल. नाही बघा, बघू शकता तुम्ही, असा गॅप नको म्हणून आपल्याला ही वायर अशी अगदी बाजूच्याच होलमधून काढून घ्यायची आहे. ठीक आहे. हे बघा, दोन्ही वायर अगदी जवळजवळच्या होलमधून यायला हवेत, म्हणजे यामध्ये आपल्याला असा गॅप दिसणार नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने हे बघा, 5 अष्टपैलू मणी आणि एक कुंदन. आता यानंतर आपल्याला पुन्हा दोन्ही वायरमध्ये 10-10 असे मणी घालून घ्यायचे आहेत. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. या पद्धतीने आता पुन्हा 10-10 मणी घालून घेतल्यानंतर आपल्याला सेम त्याच पद्धतीने असा कुंदन घालून घ्यायचा आहे. ठीक आहे. दोन्ही वायर आपल्याला अगदी जवळच्या होलमधून असे पास करून घ्यायचे आहेत. पुन्हा आपल्याला 10-10 अष्टपैलू मणी आणि एक कुंदन याच पद्धतीने हा पॅटर्न आपल्याला आता कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर हे बघा, ठीक आहे. पुन्हा एक कुंदन इथे मी आता घालून घेणार आहे आणि पूर्ण नेकलेस आता हा कंप्लीट करून घेणार आहे. या ठिकाणी तुम्ही कुंदनच्या ऐवजी फ्लॉवर कुंदन पण यूज करू शकतात. ठीक आहे. इथे आपण 5 कुंदन घेतलेत, तर मधल्या कुंदनाऐवजी आपण इथे फ्लॉवर कुंदन यूज केलं तरी दिसायला तो खूप सुंदर दिसतो. आता पुन्हा दोन्ही वायरमध्ये आपल्याला 2 लॉक बीट्स घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा इथे आपल्याला एक लूप तयार करायचा आहे. तर त्यासाठी दोन्ही वायर आपल्याला पुन्हा त्या लॉक बीट्समधून असे पास करून घ्यायचे. तर दोन्ही वायर इथून एक वायर करून आपल्याला ही काढून घ्यावी लागेल. ठीक आहे. या पद्धतीने आता प्लायरच्या साहाय्याने मी आता इथे असा एक लूप तयार करून घेणार आहे. ही वायर आपल्याला खालच्या बाजूला अशी ओढून घ्यायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आणि इथे पण एक छोटासा असा लूप तयार होईल आपला आणि इथे आपल्याला पकडच्या साहाय्याने हे दोन्ही लॉक बीट्स इथे असे प्रेस करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने. आता ही वायर इथेच कट न करता आपण पुन्हा जे 5-5 बीट्स आहेत त्यामधून कुंदनपर्यंत वायर अशी काढून घेऊया. ठीक आहे. इथे मी 2 लॉक बीट्स यासाठी यूज केले आहे की हा नेकलेस थोडा हेवी होतो आणि सिंगल लॉक बीटपेक्षा आपण डबल लॉक बीट्स घेतले म्हणजे आपला नेकलेस सिक्युअर होतो. तर अशा पद्धतीने आपला खूप सुंदर असा हा अष्टपैलू नेकलेस तयार झालेला आहे. आता याच अष्टपैलू मण्यांपासून आणखी वेगळ्या प्रकारे नेकलेस कसा तयार करायचा ते आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. खूप सुंदर असा चोकर आणि अष्टपैलू मण्यांपासूनच आपण नथ पण कशी बनवायची ते बघूया.
तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता इथे आपल्याला जंपरिंगच्या साहाय्याने दोरी अटॅच करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपण चेनचा पण यूज करू शकतो, म्हणजे हा आपला खूप सुंदर असा गोल्डन नेकलेस तयार होईल. येणाऱ्या गौरी गणपतीसाठी तुम्ही पण असा अष्टपैलूचा नेकलेस नक्की तयार करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे, व्हिडिओला हाईप द्या, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोचायला मदत होईल. हे बघा, या पद्धतीने आपला खूप सुंदर असा हा नेकलेस बनवून तयार झालेला आहे. यापुढेही आपण गौरी गणपतीसाठी खूप सुंदर सुंदर असे चोकर आणि नेकलेसेस तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यानंतर गणपतीसाठी मुकुट कसं तयार करायचं तेही आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. तर चॅनलवर येणारे प्रत्येक व्हिडिओज नक्की बघा. थँक्स फॉर वॉचिंग.